उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली। उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका अधिक ठोस करत निवडणूक रिंगणात जोरदार प्रवेश केला आहे। वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट उज्ज्वल रतन महाले यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल महाले हे सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। प्रभागातील नागरी समस्या, मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि तरुणांच्या रोजगारासंबंधी प्रश्न हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे असणार आहेत। याच प्रभागातून वंचित बहुजन आघाडीचे आणखी 3 उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले असून पक्षाने एकत्रित ताकदीने लढत देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। संघटित प्रचार, कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि स्थानिक नागरिकांचा वाढता पाठिंबा यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद अधिक वाढताना दिसत आहे। सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकास हे ध्येय समोर ठेवून पक्ष निवडणूक लढवत असून येत्या महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी प्रभावी ठसा उमटवेल असा विश्वास पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। प्रतिनिधी कृष्णा महाले, उल्हासनगर। मी कोणत्या पॅनल मधून फॉर्म भरलेला आहे? उल्हासनगर महानगरपालिकेचा पॅनल क्रमांक 4 मधून आज येथून इच्छुक फॉर्म भरलेला आहे मी। आमच्या वार्डचे जे मागील 15 वर्षापासून जी समस्या आहे, पाण्याची समस्या, नालीची समस्या, रस्त्यांची समस्या, बेरोजगारीची समस्या, आमचा जो परिसर आहे हा रोजगारावर आधारित परिसर आहे, पण तिथल्या लोकांना रोजगार मिळत नाहीये। ते लोक तिथून सोडून प्लॅन करत आहे। तिथे शिक्षणाची व्यवस्था नाहीये। या व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही पॅनल क्रमांक 4 मधून फॉर्म भरलेला आहे। कोणत्या पक्षाकडून फॉर्म भरले? आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म भरलाय। आम्ही दुसऱ्या पक्षाकडून फॉर्म याकरता नाही भरलाय कारण की दुसऱ्या पक्षाचे लोक हे शेड्यूल कास्ट मधून निवडून जातात पण समाजाची रिप्रेझेंटेटिव्ह करत नाही। हाच एक पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी जो समाजाचं रिप्रेझेंटेटिव्ह करतो। आमची जी मागणी आहे, ज्या समाजात दाबलेले जे